सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. विधायक पंचशील मी पुढे म्हणेल, आपण माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. मैत्रीपूर्ण कर्म करून मैत्रीपूर्ण कर्म करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. मुक्त हस्ते दान करून मुक्त हस्ते दान करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. शांती शांती संतुष्टी संतुष्टी आणि साधेपणाचे पालन करून आणि साधेपणाचे पालन करून मी माझे शरीर शुद्ध करतो. मी माझे शरीर शुद्ध करतो. नित्य सत्य बोलून नित्य सत्य बोलून मी माझी वाचा शुद्ध करतो. मी माझी वाचा शुद्ध करतो. स्मृती स्मृती सुस्पष्ट सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवून आणि प्रदीप्त ठेवून मी माझे मन शुद्ध करतो. मी माझे मन शुद्ध करतो. वनगंधगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षम् उपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीपेन दीपेन तमदंशिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं
बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभव धातु धातु गभ्रे लङ्कायं जम्बुद्वीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्भे सभे भूतसबिम्बे सकललसदिशे केशलोमादिधातु वन्दे सभे विबुद्धं दशबलतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सपठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. खरं तर हरिभाऊ यांना मी बोधनगरमध्ये भरपूर वेळेस बघितलेलं, कारण जेव्हा मी त्यांचा फोटो इथं आल्यानंतर बघितला तर मला असं वाटलं की यांना नाही का, यांना अनेक वेळा मी बघितलेलं आहे. तुमचे वडील रत्नसागर तर आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेतच, तुमचे वडील आणि तुमचे आई वडील हे जास्त आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचे आणि हे कधीतरी समजा आपल्या तिकडे यायचे जायचे. ज्यावेळेस त्यांचा अंत्यविधी झाला त्यावेळेस पण खरं तर आम्हाला यायला जमलं नाही आणि पुण्याच्या दिवशी पण यायला जमलं, पण ती एक मनामध्ये आमच्या सहल असायची नाही का की आम्हाला या कार्यक्रमात नाही यायला जमलं. म्हणून आम्ही काल असं ठरवलं की सगळ्यांनी जाऊ आणि आपण एक भेट देऊन घेऊ. कारण 22 तारखेला झाला असं की आम्ही सगळेजण प्रत्येक अलग अलग कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, काही इथं होते काही बाहेर होते, त्यामुळे आम्हाला त्या दिवशी नाही यायला जमलं. आणि एक आपण एक यायचंच आहे त्यामुळे एक छोटीशी पूजा म्हणून एक आपण आयोजित केली. खरं तर आपल्या आदरणीय ब्रह्मचारी यशोसागर, यशोभद्र, सिद्धसागर, यशोरत्न, मी आणि भीमराव आम्ही सगळेजण ते एक मनामध्ये राहून गेलो होतं आमच्या नाही यायचं यायचं यायचं. ती एक तारीख काय आमची जुळत नव्हती. मला रात्री भीमरावने मेसेज केला, सकाळी सिद्धसागरने पण फोन केला आणि जेव्हाच त्यांनी सांगितले की आपल्याला जायचं तर लगेच आम्ही म्हटलं जाऊया म्हणून. त्यानिमित्ताने आज आपण सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत. तर खरं तर मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या तिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आदरणीय धर्मचारी यशवंत नाही त्यांना मी या ठिकाणी विनंती करत की त्यांना सोबत करा. सर्वप्रथम सर्वांनाच मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. खरोखरच म्हणजे प्रथमच म्हणजे सर्वप्रथम तर जसं आता आदरणीय धर्मचारी पुण्यकुमार यांनी नमूद केलं की ही जी बातमी आहे ती धक्कादायकच आहे. म्हणजे अजूनही नक्कीच तो विश्वास जो आहे पण तो विश्वास ठेवावाच लागतो. आपल्याला माहिती आहे सल्लसुत्तामध्ये भगवान बुद्ध म्हणतात आपणाला हे असावेसे वाटते पण ते भलतेच होते. म्हणजे अशा या विपरीत गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या आहेत त्या आपण अनुभवतोय आणि त्या अनुभवास आलेले देखील आहे. आपल्याला अतिशय एक रॉयल व्यक्तिमत्व ज्याला असं म्हणूया कठीण ज्याला असं म्हणूया कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन शून्यातून ज्याला असं म्हणूया या कुटुंबाची जी उभारणी करण्यामध्ये आगळे परिवारामध्ये अतिशय आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व की या परिवारामुळे ज्याला असं म्हणूया की मुलांची देखील सर्वांचीच जी ओळख आहे ती ओळख काळेवाडीसाठी पिंपरीसाठी किंवा त्रिरत्न बौद्ध महासंघातील सदस्यांसाठी ही नवखी नाहीये, खूप जुनी आहे. आणि हे व्यक्तिमत्वच एक बोलकं व्यक्तिमत्व, एक धाडशी व्यक्तिमत्व ते आपणामधून निघून गेले 19 तारखेला. आणि 19 तारखेला निघून गेल्यानंतर 20 तारखेला मी जेव्हा सकाळी रत्नसागरजी यांचं स्टेटस पाहत होतो आणि त्यावेळेस ती बातमी समजली. म्हणजे रात्रीपर्यंत बिलकुल बातमी काहीच माहीत नव्हतं आणि ते पाहू पण शकलो नव्हतो व्हॉट्सअपला. परंतु जेव्हा 20 तारखेला सकाळी ती बातमी समजली आणि तेव्हा शॉक झालो. आणि मात्र अंत्यविधीला देखील आणि पुण्यानुमोदनाच्या वेळेस देखील येता आलं नाही त्याचं शल्य मात्र. आणि नेहमीच हा परिवार जो आहे आगळे परिवार प्रत्येक वेळेस सांगत होते की तुम्ही गावी या, इकडे दारुंब्र्याला या, एकदा तरी या. आणि खरंच ती वेळ मात्र आली नाही आणि या क्षणी ती वेळ आलेली आहे. तर सर्वप्रथम तर खरोखरच
म्हणजे जी घटना घडलेली आहे त्याच्यावर आपल्याला विश्वास हा ठेवाच लागतोय. आणि ती जी बात आहे, ती जी बातमी आहे, तर ती बातमी सर्वांसाठीच म्हणजे धक्कादायकच आहे. आजही त्यातून सावरण्यासाठी आपण प्रत्येकजण, सगळेजण तुम्ही प्रयत्न करतायत आणि अतिशय स्थिर राहून हे प्रयत्न इथे आल्यानंतरच आम्हाला लक्षात आलं की तुम्ही जी तयारी आमच्या अगोदरच म्हणजे ही सर्व तयारी केलेली आहे. म्हणजे ही जी पावती आहे, ही पावती तुमची ती एक अभिव्यक्ती आहे, त्रिरत्न बौद्ध महासंघाची एक देण आहे. तशा पद्धतीने तुम्ही सुंदर असं पूजास्थान की ज्या संघामुळे या कुटुंबाला एक प्रकारची एक आकार मिळाला, एक आधार मिळाला आणि एक नवसंजीवनी मिळाली. रत्नसागरांच्या मार्फत ज्याला असं म्हणू या कुटुंबाला उभारणी मिळाली. आणि आज हे कुटुंब सशक्तपणे म्हणजे निर्भीडपणे, तिन्ही भावंड आणि बहीण देखील म्हणजे निर्भीडपणे, मी जेव्हा फोटो मला दाखवत होता आणि ते मी पाहत होतो चित्र, पूनम असो किंवा तुम्ही तिघेही आणि आई, नाही का, तर यांचं जे स्टेबल राहणंच हे एक प्रकारचं त्यांच्यासाठी ती सद्भावना आहे. त्यांच्या चेतनेला ज्याला असं म्हणूया आपण किंबहुना म्हणजे स्मरणात राहील अशा पद्धतीने आपण त्यांच्या प्रती एक जागृत आहोत. तर मी अधिक वेळ घेणार नाही. अवघ्या काही मोजक्या शब्दांमध्ये ज्या तथागतांनी, ज्या बुद्धांनी आपणाला खरोखरच हा जो सत्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि हा सत्य दुसरं तिसरं काही नसून जे काही जन्माला आलेले आहोत आपण, त्याला एक ना एक दिवस या जगाचा, या भूमीचा निरोप घ्यावाच लागतो. भले त्याचं वय किती हो, तो कोणत्या गावात आहे, तो कोणत्या तालुक्याचा, कोणत्या देशाचा, कोणत्या रंगाचा, कोणत्या जातीच्या, कोणत्या वर्णाचा, त्याला दुय्यम स्थान आहे. जे स्थान भगवान बुद्धांनी मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण केलं आणि त्या कर्माने ज्याला असं म्हणूया तो श्रेष्ठ ठरतो. आणि असाच एक तुम्ही व्हिडिओ कदाचित पाहिला असाल, काही दिवसात तो खूप व्हायरल झालेला आहे. एक डॉक्टर जो आहे त्यांचा अनुभव सांगतात. ते डॉक्टर ICU मध्ये काम करतात, बरेच वर्षापासून काम करत आहेत ते. त्यांचा सत्य प्रसंग. आणि ICUचे पेशंट आपणा सर्वांना ठाऊक आहे की जे नातेवाईक आहेत त्यांची तारंबळ, त्यांची त्रेधा तिरपट इतकी झालेली असते की ते वाट पाहत असतात डॉक्टर कधी चांगली खुशाली सांगतील म्हणून. त्या आशेवर जगलेले असतात. आणि जेव्हा हे डॉक्टर त्या पेशंटशी जे हृदयविकाराचे, ज्यांना असं म्हणूया जे अतिशय इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ज्यांना ठेवलं जातं, तर ते म्हणजे ज्याला असं म्हणूया मृत्यूचं त्यांना जे दर्शन आहे ना, ते दर्शनच तिथे घडलेलं असतं किंवा घडत असतं. आणि अशा वेळेस एक पेशंटला ते डॉक्टर विचारतात की तुम्हाला आता काय वाटतंय. तर तो पेशंट अतिशय बोलकं, मार्मिक त्या डॉक्टरांशी संवाद साधतात. त्या डॉक्टरांना म्हणतात की डॉक्टर साहेब, मला आत्ता लक्षात आलंय जे मी करायला नव्हतं पाहिजे ते मी करत आलो. जे मी करायला नव्हतं पाहिजे ते मी करत आलो आणि जे करायला पाहिजे ते मी केलंच नाही. तर डॉक्टर त्याला अजून सखोलपणे विचारतात, नेमकं काय करायला नव्हतं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय आणि काय करायला पाहिजे असं वाटतंय. ते म्हणतात की मी ज्यांच्याशी अतिशय तोडून बोललेलो आहे, अतिशय अहंकारामध्ये माझं जीवन मी घालवलेलं आहे, अनेकांना मी नेहमीच पाण्यात पाहिलेलं आहे आणि अनेकांशी मी वादविवाद नेहमीच करत राहिलेलो आहे. ते मला करायला नव्हतं पाहिजे, मात्र तेच माझ्या हातून घडलेलं आहे. आणि म्हणतात मग काय करायला पाहिजे होतं. तर म्हणतात मी करायला पाहिजे होतं त्यांच्याशी माफी मागितली पाहिजे होती. जे काही माझं जीवन आहे ते त्यांच्यामुळे आणि इतरांमुळे मला जी किंमत आहे, मला जे महत्व आहे ते प्राप्त झालेलं आहे. तर त्यांचं मी आदरातिथ्य केलं पाहिजे होतं. त्यांना मी खरंच जाणून घेतलं पाहिजे होतं आणि त्यांच्यासाठी मला यथाशक्ती जे काही करता येईल, कुशल चांगलं ते करता आलं पाहिजे होतं. परंतु ते वेळ आता माझी संपून गेलेली आहे. आणि त्यावेळेस ते डॉक्टर म्हणतात मग की हल्ली मनुष्यांच्या जीवनाच्या बाबतीत असंच घडत चाललेलं आहे. शेवटच्या क्षणी अंथरुणावर असताना किंबहुना दवाखान्यात गेल्यानंतर किंवा अतिशय शेवटची घटका मोजत असताना त्याला त्याची जाणीव होती जे इतक्या वर्षापर्यंत ती जाणीव
यत्किंचितही त्याच्या मनाला स्पर्शून जात नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, बुद्धांनी मात्र हेच सांगितलेलं आहे. कर्म जो आहे ना तो आपल्या सोबती आहे, आपला साथीदार आहे. आणि जितकं कर्म आपलं कुशल असेल, चांगलं असेल, अतिशय समृद्ध असेल, तर त्या मनुष्याचं जे जीवन आहे ना ते जरी तो गेला तरी त्याचं जे जीवन आहे ते सत्कारी, त्याला असं म्हणूया, त्याची जी खऱ्या अर्थाने त्याचं जे काही चित्त आहे ते एक प्रकारचं त्याला सद्गती, त्याला अतिशय योग्य प्रकारचा जो आधार आहे तो आधार असतो. आणि अन्य जी लोक आहेत ते नेहमीच त्याचं स्मरण ठेवतात आणि तशा अनुषंगाने त्याचं अनुकरण करण्याचा सदोदित प्रयत्न करतात. तर बंधूंनो आणि भगिनींनो, खरोखरच तुमचं आमचं जीवन अगदी अल्प आहे. आम्हाला सांगताच येणार नाही की किती वर्ष आम्ही जगू, परंतु किती वर्ष जगतोय यापेक्षा आम्ही ते जीवनाला कसा आकार देतोय, कसं जगतोय, त्याला खरंच योग्य असा आधार आमचा आहे का. आणि नक्कीच आगळे परिवारामधलं हे जे खऱ्या अर्थाने हरिभाऊ नावाचं जे व्यक्तिमत्व होतं ते एक त्यांच्या परीने त्यांनी यथाशक्ती जे कुशल कर्म केलेलं आहे त्या कुशल कर्माचं अनुमोदन आजच्या या सर्व आपल्या आगळे परिवार आणि त्रिरत्न बौद्ध महासंघातील सर्व सदस्य जे काही आहेत या ठिकाणी जे उपस्थित झालेले आहेत त्यांनी एक प्रकारचे त्यांच्या त्या कुशल कर्माला जणू काही अनुमोदन देण्यासाठी आणि हे छोट्याशा स्वरूपात पूजा घेऊन एक प्रकारची समर्पित ही पूजा जी आहे त्यांच्यासाठी आपण करीत असल्याने आजच्या प्रसंगी अधिक वेळ न घेता आपणा सर्वांनाच या दुःखातून बाहेर येण्याचं बळ मिळो, एक शक्ती प्राप्त हो आणि आपलं जे खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही कुशल कर्म आहे ते कुशल कर्म आपल्यामध्ये अधिक आपण निर्माण करून, ज्याला असं म्हणूया, त्याचं अनुकरण करून जे काही योग्य आहे तशा अनुषंगाने आपण नेहमीच त्यांच्या प्रती एक स्मृती, एक जाणीव, एक सदोदित ही सद्भावना आपण वृद्धिंगत ठेवूया. तर मी माझ्या परिवाराच्या वतीने, त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने व ज्या संस्थेमध्ये, ज्या त्रिरत्न इन्स्टिट्यूटमध्ये मी काम करतो त्या त्रिरत्न इन्स्टिट्यूटतर्फे मी दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो. आपण सर्वांनीच मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आगळे परिवाराचं देखील मनापासून मी धन्यवाद देतो. इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. खरं तर आपली माणसं जे असतात ना, असं आपल्याला कधीच वाटत नाही की ते आपल्यातून निघून जाते. जरी ते आजारी पडले तरी आपण काय करतो, त्यांना दवाखान्यात नेतो, बरे झाले की पुन्हा घरी आणतो. भलं मग त्यांचं वय कितीही असो, 60 वर्षाचं हो, 70 वर्षाचं हो, 80 वर्षाची हो, तर कधीच वाटत नाही आपल्याला. परंतु निसर्गाचा नियम आहे, आपल्याला माहिती आहे कधी ना कधी जसे ते गेले तसे आपण देखील जाणार आहोत. खरं तर ईश्वरात्ने चांगलं सांगितलं. आपण काय करतो, आपल्या मनाकडे कधी लक्षच देत नाही. शरीर आणि मन असे 2 भाग आहेत आपल्याला. आपण काय करतो, फक्त आपल्या बाह्य शरीराकडे फक्त लक्ष देतो, पण आपल्या आंतरिक जे काही भाग आहेत त्या आतल्या शरीराकडे कधीच लक्ष देत नाही आणि मनाकडे तर आपण बिलकुल लक्ष देत नाही. खरं तर रत्नसागरमुळेच असं म्हणता येईल की आम्ही सगळे आज इथं आहेत. कारण रत्नसागरनी हळूहळू आम्हाला ह्या प्रवाहात आणलं आणि ह्या प्रवाहात आल्यामुळे कुठेतरी आम्ही पण बदललो. त्यामुळं आपण पण परिवारातल्या माणसांनी जर समजा आपल्या मनाकडे लक्ष दिलं आणि आपण जर हळूहळू या मार्गावर जर आलो तर मला वाटतं की आपल्या सर्वांचे काय होईल, उन्नती होणार आहे. आपण तर जाणारच आहोत, पण आपल्या मागच्यांना, जसं की लहान लहान मुलं आहेत, यांना एक काहीतरी चांगले संस्कार मिळतील. जसं आपण म्हणतो ना की माणूस जातो, गेल्यानंतर काय होणार आहे की 2दा तो मरतो. एक तर शरीर रूपाने मरतो आणि एकदा तो स्मृतीच्या रूपाने मरतो. जसे की समजा आता हे भाऊ गेले, शरीर रूपाने गेले, परंतु त्यांच्या स्मृती ज्या काय आपल्यामध्ये आहेत, त्यांच्या आठवणी आहेत, त्यांनी कित्येक समजा आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या पद्धतीने जर आपण राहण्याचा प्रयत्न जर केला तर कुठेतरी त्यांची स्मृती काय होईल, आपल्यामध्ये ती जागृत राहील. आणि जर का आपण त्यांच्या स्मृतीसारखं जर नाही राहिलं, त्यांनी चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत, तर मग पुन्हा एकदा काय होतं की आपणच आपल्या हाताने त्यांचा मृत्यू करू. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी देखील जास्त काही बोलणार नाही. त्या दादांना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणीच थांबतो. तर आपण फक्त 2 मिनिटासाठी फक्त अर्पण विधी घेऊया. 2-2 जणांनी फक्त यायचे, फुलं अर्पण करायचे
त्यानंतर श्रद्धांजली वाहू. सत्ता सुखी होंतु सबे सता सुखी होन्तु 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 सबे सता सुखी होन्तु. 2 मिनिटं फक्त उभा राहू, श्रद्धांजली होऊ. धनुकाला मिनिटं करायचं आता आपल्याला. सकरण कुशल सौपसंपदा सचित परियोदर्पणम् एतं भूतान शासनम् धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता भववासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणं गयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु.
बुद्धं शरणं गच्छामि ततियम्पि धम्मं शरणं गच्छामि ततियम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सुखिता होन्तु ज्ञातयो इदन्यो ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो इदन्यो ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो साधु साधु साधु. एखादा जर माणूस आजारी असेल महिनाभर 2 महिनाभर हॉस्पिटलला असेल आणि डॉक्टरांनी जर कल्पना दिलेली असेल की हे काही त्याचे शेवटचे दिवस आहेत, तर माणसाची एक मानसिकता तयार होते की हा माणूस आपल्यातून जाणार आहे. परंतु आपल्याबरोबर रोज असणारा, आपल्याबरोबर हसणारा, खेळणारा, रोज आपल्याला दिसणारा, अचानकपणे अंतःकरणाने जमलेले सर्व नातेवाईक, ग्रामस्थ, आगळे परिवार, खऱ्या अर्थाने आज 3रा दिवस मामांना जाऊन झालेला आहे आणि